आमचे मुख्यमंत्री जे आहे लाडके मुख्यमंत्री, त्यांचं म्हणणं आहे की डिसेंबर नंतर पराठी ठेवू नये. तुम्ही कुठचे? टाकळी जर्सी जर्सी टाकीचे 24 जण नाही, बुट्टी बोलून म्हणे. बुट्टी बोलून आले. आपण साखळी टाकीचे. हा वजनी आहे, वजनी कापूस आहे. आणि रुईचं असूनही साखळीचे चांगलं प्रमाण म्हणजे त्याच्यात आहेच. आज येथे दत्तरी पुष्पा कापूस बियाण्याचा रिपर्चेस प्रोग्रामच्या मार्फत इथे आपण शेतकऱ्यांना बियाणे देत आहोत. दत्तरी कॉस्टिक दर्शन हा प्रोग्राम आयोजित केला होता काल, आणि त्या उद्देशाने आज येथे शिरू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री खंगारे साहेब, आपलं नाव साहेब? धनराज लेणे, तुळजापूर, शंकर देवराजे शेंडू. आणि हे प्रगतील शेतकरी आहे, ज्यांनी मागच्या वर्षी प्रयोग करून 14 एकरात पुष्पाचं उत्पादन घेतलं आणि त्यावर एकरी 20 क्विंटल गहू नंतर पिकवला. म्हणजे फार अर्ली येणारी व्हेरायटी आहे. याचं लक्ष करून त्यांनी कोणत्या पद्धतीने शेती केली आणि कशा प्रकारचं संगोपन केलं हे मान्य सभापती साहेब यांच्याकडून जाणून घेतील. आणि त्यानंतर इथे वेगवेगळ्या गावातील शेतकरी सुद्धा आलेले आहे. आपलं नाव साहेब? घनश्याम मनोहर मेघरे. घनश्याम मनोहर मेघरे, राहणार बोरगाव, तालुका सेलू, जिल्हा वर्धा. राजू आडके खडकी. शैलेश मोहदुरे तुळजापूर. शैलेश मोहदुरे तुळजापूर. आणि सचिन झाडे युवा शेतकरी सचिन धाडे हे रेगीचे. असे वेगवेगळ्या गावातील लोक आज यांच्या मार्फत सभापती साहेब प्रश्न विचारतील आणि त्यांना हे उत्तर देतील. कशा प्रकारचं नियोजन केलं आणि खरंच हे पिकलं का, की पोटा आहे, तुमचं काय मत आहे याच्यावर ते त्यांचे मनोगत सांगतील. या पुष्पा कॉटन बंद हाती घेऊन मी 2 वर्ष झाले नाही, 2 साल पहिले काही घेऊन गेला. पहिल्या वर्षी मी जवळजवळ पुष्पामध्ये काय आहे, एक तर गुणसहित चांगला आहे आणि अर्ली आहे. अर्ली म्हणजे कशी, समजा आपण जिथे लागवड ज्यावेळेस आपण पाऊस पडल्यावरच करतो त्यावेळेस लागवड केली. शेवटी जर आपल्या त्याच्यावर गहू घ्यायचा असेल तर मला एखादी माझी आवश्यकता पडल्यास द्यायचं, नाही तर सोडून द्यायचं. डिसेंबर मध्ये तिला जवळजवळ 20 डिसेंबर पर्यंत ती खाली होतेच, मग लोक करायचा नाही. आता माझं तितकं काही, आता हे लोक एक्सपर्ट आहे. मी आता पूर्वी शेती करत होतो, पण आता ते माझ्याशी काही होत नाही. साधी सीधी शेती करतो. जसं आता 10 एकर, मागच्या वर्षी 10-12 एकर होती, तर त्यांनी म्हणजे 7-8 क्विंटलचा ॲव्हरेज येते का, आणखी काढून गहू घेऊन देतो. म्हणजे बाकी व्हेरायट्या लावतो. बाकी व्हेरायट्यामध्ये काय होते तर लेट जाते. एक तर इतकीचा कापूस कसा आहे, ज्यांनी लावली, मी तर लावली. मी पहिला अनुभव सांगितला की शेती इसका वजन ज्यादा आहे. सही बात आहे, बरोबर. या कापसाचं वजन, आणि बाया जेव्हा तुमच्या शेतामध्ये कापूस वेचते, तुम्ही दुसरंही आठवडं पहा, दुसरंही आणलं असून कुठलं वेचू, आणि याच्या वजनामध्ये फरक पडले. हा वजनी आहे, वजनी कापूस आहे. आणि रुईचं असूनही साखळीचे चांगलं प्रमाण म्हणजे त्याच्यात आहेच. सारखी जास्त आहे. अच्छा, दुसरं कसं, बायाचा अनुभव विचारा तुम्ही. जे आपल्या शेतावर बाया पुष्पा म्हटलं की नाही, त्यांनाही माहीत झालं. माझ्या बाया तर पुष्पा म्हणलं तर पहिली वेळ, कारण कापूसच जास्त भरते. दुसऱ्या कापल्यापेक्षा कमसे कम 5 ते 10 किलो कापूस, 7-8 किलो जास्त भरते. तर हा 55 चांगल्या याच्यामध्ये 55 किलो, दुसरा कापूस 50 किलो वेचणारी बाई जर असेल तर ही 60 किलो वेचत, 40 किलो वेचणारी 45 किलो वेचत. हा माझा अनुभव आहे. घनश्याम मनोहर मेघरे, राहणार बोरगाव, तालुका सेलू, जिल्हा वर्धा.
मी मोबाईल नंबर म्हणा तुमचा. 9850325728. मी पहिले नियोजन असं केलं, पहिले शेती तयारी केली, त्याच्यानंतर मी बेड मारले. बेड हलक्या पद्धतीचे, एकदम वर नाही मारले, हलक्या पद्धतीचे याच बहुतेक ट्रॅक्टरनी मी मारले. आणि त्याच्यानंतर मी 7 जूनला लावण केली. 7 जूनला लावण केली. लावण केल्यानंतर मी 15 ते 16 दिवसांनी त्याला मी खत दिलं. तर मी सुपर फॉस्फेट 2 बॅग आणि 10 किलो पोटॅश हा पहिला डोस मी दिला. त्याच्यानंतर मी 40 ते 45 दिवसांनी दुसरा डोस दिला. तर त्याचे मी सुपर फॉस्फेट 2 बॅग आणि 10 किलो युरिया आणि 10 किलो पोटॅश असा दुसरा डोस दिला. हा एकरी डोस आहे की पूर्ण शेतीला एवढंच टाकलं? एकरी डोस देतात मी. आणि माझे 5 ते 6 फवारण्या झाल्या. नंतर माझे कपाशी असं समजा का 3.5 ते 4 फूट वाढली होती. तर मी 45-46 दिवसांनी थोडस लिओसिन 1.5 ते 2 ml मी फवारणी केली. त्याच्यानंतर मग मायक्रोन्यूट्रन जे वापरले ते वापरले. आणि मी महत्वाची आहे तर मी स्वतः बांधावरची जे लॅब घेतली आहे ट्रायकोडर्माची, याची मी वारंवार फवारणी केल्या. आणि मी स्वतः 10 पर्णी काढा बनवतो, त्याच्याही फवारण्या करतो. जीवमृग हे स्वतः मी तयार केले. एक स्लरी सुद्धा बनवले मी कडधान्यापासून, याच्या सुद्धा मी फवारण्या करतो. आणि याचा जो फायदा मध्ये झाला तो एकरी मध्ये पूर्ण टोटली 14.5 क्विंटल कापूस झाला. आणि त्याच्यानंतर 27 नोव्हेंबरला मी कपाशी काढून टाकली. म्हणजे एकरी तुम्हाला 14.5 क्विंटल. आणि 27 नोव्हेंबरला कपाशी काढून टाकली. 1 डिसेंबरला मी गहू पेरला, तर मला 50 क्विंटल गहू. पण या बऱ्याच एक वैशिष्ट्य आहे, 3 एकरच्या वेचायला चांगली आहे. मजुराचं जसं भाऊनं सांगितलं का मजूर भाऊ एक अवघीन जाते, हे एक आहे. दुसरी गोष्ट आपल्याला उत्पन्न जास्त झालं पाहिजे याचा आपण विचार करायचा आहे. याच्या पहिले तुम्ही बेडवर उत्पन्न जास्त झालं ते, म्हणजे आता बेडवर लावलं म्हणून जास्त झालं का बेडवर न लावलं तर ऑक्सिजन शादी असं थोडीशी म्हणजे पाणी असं म्हणून तुम्ही बेड मारलं. हो. पण मला तरी असं वाटते ना माणसानं बेडवरच कपाशी घेतली पाहिजे. आता याचं कारण सांगतो मी. पाणी नित्रा होते ही बरोबर आहे, जर समजा पाणी बसत नसेल तर, पण तेवढंच ते पाणी धरून ठेवते. आणि एक आहे त्याच्यामध्ये की नाही झाडाची संख्या जास्तीत जास्त पाहिजे. हा 3x1 खाली तुम्ही किती बॅग लागली तुम्हाला? या 3.5 बॅगा लागते एक एकर. 3x1 लावली. 3x1 पण लागली तर 3.5 बॅग लागते एकरी. एक एकर. म्हणजे जे काल जे भाषण दिलं त्या जे देश पॉप्युलेशन मध्ये जे साहेब आले होते, कोणते बघा वैराळी साहेब आले होते, त्यांनी सांगितलं होतं तर ते आम्ही प्लांट कॉम्प्लेक्शन वाढला. म्हणजे प्लांट कॉम्प्लेक्शन वाढवल्यामुळे उत्पन्न वाढतं. आणि फक्त प्लांट कॉम्प्लेक्शनच वाढल्याने नाही, आपल्या मोठ्या गुंडाची व्हेरायटी आहे, वेचणी सोपे वजनात भारी एकच ना कपाशी दप्तरी हे आहे त्याचे वॉटर स्लोगन. त्या स्लोगन प्रमाणे तुम्हाला उत्पन्न आलं असं तुमचं म्हणणं आहे. आजपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना तुमचं काय राहील? शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हे कपाशी वापरायला पाहिजे आणि जास्त न खर्च करता कमी खर्चातच हे उत्पन्न चांगलं देते. कमीत खर्च म्हणजे आता म्हणजे आपण तुमच्या मते डिसेंबर नंतर ही पराठी चालवायला नको. कोणतीच पराठी तीच लावा की जी डिसेंबर नंतर उरंगवाडी होत नाही. याच्यामध्ये तुरी नाही लावायला पाहिजे. तुरी नाही लावलं. सलग जर लावली तर आपल्याला असं समजा गहू घेता येईल आणि त्यांच्यामध्ये सोयाबीन घेता येईल, काहीतरी करता येईल. म्हणजे दुबार पीक जर घ्यायचं असेल तर फक्त कोरं दप्तरी पुष्पा हे वाण लावावं. म्हणजे त्याच्यात तुम्हाला लवकर वेचणी होऊन जाते आणि पीक लवकर आपल्या हाती येते. उत्पन्न जे घेऊन राहिलो ते 15 गुंठाच्या वरती लालचा घेऊन आपण पुढे ठेवू नये. जसं हे आपले मुख्यमंत्री जे आहे लाडके मुख्यमंत्री, त्यांचं म्हणणं आहे की डिसेंबर नंतर पराठी ठेवू नये. कारण का डिसेंबर नंतर पीक बोलवरचा आग्रह घेतो, त्याकरता तुम्ही ही जे रटून घेतो आपण पराठीचं ते रटून घेऊ नका. म्हणजे अशा प्रकारे आपण एक प्रकारे निसर्गातून पीक बोलवरचा नायनाट सुद्धा करण्यात ही पराठी आपल्याला साथ देईल.
डिसेंबर जानेवारीमध्ये जर आपण वेचायचा जर प्रयत्न केला नाही मग ते तर पाणी ओला लागत, त्याच्यानंतर तुमच्या 2 फवारणीचा खर्च वाढत आणि 30 ते 25 रुपये किलो प्रमाणे कापूस वेचायला नाही वेचाईचा खर्च मग काय याचा सर्वांचा अनुभव असेल. हो. वेचाईमध्ये काय नाही, काही लोकांचं काय नाही, मजुरा पायी काय नाही, कापूस वावरात राहून गेला, खराब झाला. कारण का शेवटी पाणी दिलं भेटतो. यावर्षी काय झालं का शेवटचे ते शेंड्यावर बोंडा आल्यानं ते हे झालं म्हणजे लोकांचे 20-25 रोजाने घेता लागलं कापूस, म्हणून ते परवडत. त्याच्यासाठी हेच कपाशी लावणी आणि जर हे लोकांनी नाही. गहू जर घेतो म्हटलं हे शंभर एकदम उत्तम आहे. गहू घ्या, मग तुम्ही कोणते म्हणजे 14 क्विंटल घेणारे शेतकऱ्याचे मनोगत तुम्हाला अजून काही जर विचारत असेल अरे तर थोडक्यात तू प्रयोग करत राहते मला एक सांग, ते तू काका मारते यांच्याकडे जे म्हणते काका, यांच्याकडे जे म्हणते ते समोर आम्हाला सांगत काय ते तो सांगतो म्हणजे तो कारण आता लसपणी तयार झालाय, मी तयार करून ठेवला आता की आता तयार झालाय माझा दसपण. आणि आता याच्या पहिले त्यांचीच दप्तर इथेच मीटिंग झाली होती त्यांच्या टेलिव्हिजन जसं पराठीचा तुम्ही खड्डा कराय थोडसा त्या म्हणजे बाहेर कार्बन तर ते पण तुम्ही केलाय का मला नाही नाही खड्डा पण तुम्ही किंवा आता घेऊन नाही थोडंसं- केलं नाही, याच्या पुढे करायची तयारी आहे. आता स्वतः मी जेव्हा लॅब बनवली आहे, माझी टायकोटर्माची लॅब पण बनवली त्याची आहे. किती आहे की आपल्या चांदोखाला ते मागे झाली होती तर ते आता ते हे बनवायची तयारी आहे, पण आता या ट्रायबल प्रमाणात जसं तुम्ही आता ते मागं सोयीसाठी सांगितलं होता जे सोयीमध्ये मोठ्या जेव्हा तुम्हाला सांगतो, आता जो कपाशीवर जो तुम्हाला सांगतो धुकं पडतो, धुयार म्हणतो आपण, याच्यामुळे आपल्या कपाशीला खूप हानी होते आणि आपण त्याचा विचार नाही करत. धोकं पडल्यानंतर तुम्ही टायकोडर्माचं म्हणा का कोणत्याही बुरशीनाशक फवारणी करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला वोल्टाचं असेल तर डायरेक्ट तुम्ही गोखरू पाहिला ना, गोखरूच्या झाडापाशी जायचं, धुयार पडेल दुसऱ्या दिवशी, त्याच्यावर जर पांढरी जर साय उमटली तर असं समजून जायचं की आपल्या कपाशीले हे हानी झालं काय, म्हणजे तुमच्या पत्याकडे होते. आता तुम्हाला सांगतो तेच जे मी आता सगळ्याले सगळं पुष्पासाठी आले हो पुष्पासाठी मी जे तर ज्या लोकांचे 100 पात्या गळले असेल तर माझ्या 10 गळे कापसाचं उत्पन्न जास्त. थोडं आता एक आणि दुकानात काय ना सर्व जमा समाशी लावायचे पाणी लावायची जमिनीमध्ये पहिल्याच टाकीवर मारले तरी त्याचा उपयोग जर तुमच्या त्या लाईफ मध्ये तुम्ही आणत होता तर तुम्ही याच्यासाठी तुम्हाला कपाशीने जमिनीमध्ये द्यायचं काही कारण नाहीये. तुम्ही फक्त सोयाबीनसाठी जमिनी, कपाशीसाठी तुम्ही जेव्हा फुलावर येते ना, पातीवर येते तेव्हा वापरायचं. तुमच्या एक लॅब तेव्हा वापरायचं. पाती गळ हे त्याच्याचमुळे होते. एक हे पुन्हा नवीन कास्ता शेतकरी आले हे बघा. आता तुम्हाला सांगतो मी, तुम्ही कुठचे टाकळी जर्सी टाकळीचे 4 जण बुट्टी बोलून आले आपण टाकळीचे. हा आता जो एरिया तुमचा एरिया समजून त्याला शेडलोच्या जवळ आहे. हे जर्सी टाकळी जे आहे शेतकरी, सर्व युवा शेतकरी आहे. आता यांनी एकरी 14.5 क्विंटल उत्पन्न घेऊन त्याच्यावर गहू घेतला असा त्यांचा अनुभव आहे. आता ती मिटिंग झाली आपली, त्यांचं नाव आहे घनश्याम मनोहर मेघरे साहेब, राहणार बोरगाव, तालुका शेलू, जिल्हा वर्धा. मोबाईल नंबर म्हणून द्या एकदा पुन्हा. 9850 32 59 28. आता यांच्या मते यांनी 3 फूट बाय 1 फूटवर पराठी लावली आहे पुष्पा. आणि त्यांचं नियोजन जे केलं, आपण जसं नियोजन करतो त्याच्यापेक्षा खर्च कमी केला. किती बॅग सुपर फॉस्फेट टाकले, किती बॅग 2 बॅग सुपर फॉस्फेट आणि 10 किलो पोटॅश हा पहिला डोस एकरी. त्याच्यानंतर 40 ते 45 दिवसांनी 2 बॅग सुपर फॉस्फेट, 10 किलो पोटॅश, 10 किलो युरिया. दोन डोस दिले. बाकी तिसरा डोस दिलाच नाही. आणि 27 नोव्हेंबर पर्यंत कपाशी ठेवली फक्त शेतात. 27 नोव्हेंबरने मी कपाशी काढून 1 डिसेंबरला गहू पेरला. आणि आता हे खोटं नाही, आणि ह्या भाऊ आमच्या शेजारीच राहते,
हे आहे त्यांना विचारून घ्या. 50 क्विंटल मी गहू घेतले, 1 हेक्टर 16 ते शेत आहे, त्याच्यामध्ये ज्याला काही दुधी म्हणतात काढ. म्हणजे 3 एकरच्या वर नाहीच आहे रस्त्यावर मग आपले कोणते बेसिक डोस कोणते दिलेच नाही आपले आता तुम्ही मधात ते फवारा ते वाढ खुंटीसाठी जे औषध मारलं त्याचं फक्त त्यांना सांगून आणि मी फक्त 45-46 दिवसांनी फक्त 1.5 ते 2 MLB लिओसिन वापरलं एक पाय. पण ते लिओसिन वापरताना फक्त निवड लिओसिनचाच फवारणी करायची, त्याच्यामध्ये कोणतीच औषध नाही करायची. नाहीतर कसं होते, आपण जेव्हा आपल्याला असं वाटते फवारणी करतो किंवा फवाऱ्याचा रोज आहे या जो विचार करतो ना, तर त्याचा बेनिफिट मिळत नाही. प्लेन मारतो. मग आपल्या फवारणी बाकी पण देखील म्हणतात एपीके असं वगैरे काही बाकी असं हे पिके कोणतीच नाही घेतली, फक्त मी ट्रायकोडर्मा स्वतः बनवला तो वापरला, आणि मी 10 वर्णी बनवतो, जीव अमृत बनवतो ते, आणि कडधान्यापासून स्लरी बनवतो. कडधान्य सुधारित. हा, म्हणजे 4 प्रकारचे गहू आणि ज्वारी आणि 5 प्रकारच्या डाळी, त्याच्यामध्ये गोड फक्त वापरून ओके. बाकी मग हे जर लागलं आपल्याला काम ते हेवी व्याप्ती वगैरे वापरतो मी, असं नाही म्हणत नाही वापरत म्हणून कळीसाठी नाही कळीसाठी वापर. सोरडा आला सोरड्याचं औषध. आता मी दरवर्षी 3.5 ते 4 लाख रुपये फर्टिलायझर देत होतो, यावर्षी मग ते 1,60,000 रुपये दिले मी माझ्या शेतीवर. एकरी किती खर्च आला तुम्हाला? एकरी मला जास्तीत जास्त 22,000 आला टोटल. थोडासा अंदाजानं जर सांगितलं, जे ब्रेकअप आहे 22,000 रुपयाचा, आता तो सांग. सरासरी 30 ते 35,000 रुपये खर्च येते सर्वांना, पण मध्ये 22,000 रुपये खर्च आला, म्हणजे टोटली मध्ये 13,000 रुपये कमी आहे. बढी. तर त्यानं तुमचं उत्पन्न पण वाढलं आणि खर्च पण कमी झाला. बढिया. अजून काही कोणाला प्रश्न असेल तर विचार. आणि एखाद्या चीजचा पण तेलाची वाटी आहे. मग तुम्ही यावर्षी जवळ लावली. खतम करून. आता आपण या सगळ्यांची माहिती घेतलेली आहे. माझे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की याच्या प्रकारे नियोजन करून 3 फूट बाय 1 फूटवर ती पराठी लावावी पुष्पा, आणि यांनी जे नियोजन केलेलं आहे 45 दिवसात त्याला वाढ कुंटीचं औषध द्यावं. लिओसिन वापरत होते, त्याच्या जागी अजून 2-3 वेगवेगळे आले आहे. राईट याच्या म्हटलं आहे. म्हणजे वाढ कुंटीचं औषध फवारावं, आणि शक्य असल्यास आपल्याच्यानं जी भिंगरी येत होती तुरीची शेंडे कापायची, त्या जर तुरीच्या भिंगरीनं जर तुम्ही शेंडे कापून टाकले सोबत, तर त्याचा अजून फायदा होईल. तर सगळ्या शेतकऱ्यांना ही विनंती आहे. शेंडे कापणी सर, मी असं नाही म्हणत, शेंडे कापणी 4 फुटाच्या वर गेल्यावर शेंडे कापायला पाहिजे, नाही तर शेंडे कापून काही आणि आपण लिओसिन मारल्यानंतर तशी त्या शेंड्यावर माल पकडणार नाही. हा जर नाही, तर त्याच्यासाठी 1.5 ते 2 शेंडे हे 2 ml लिओसिन माझ्या वर गेलं. 2 ml लिओसिन मारल्यानंतर शेंडे कापून टाका, त्याच्या पहिले नाही. हा जो आपण फवारा मारतो 1.5-2 ml चा, त्याच्या 3-4 दिवसानंतर शेंडे कापा. शेंडे कापल्यानं पुन्हाचं वजन वाढते. हे मी थोडंसं प्रयोग करून पहा. धन्यवाद.